हाय मुलांनो, आज आपण पाठावर आहोत इयत्ता 9वी गणित भाग 2 त्रिकोणमिती. चला, आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं 8.2 मधला आपण एक पूर्ण तक्ता घेतला होता. ठीक आहे, आता आपण त्याच्या खालचे प्रश्न, आता सगळे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे पहिल्यांदा नीट लक्ष द्या. बघा, तुमच्यासमोर हा तक्ता दिसतोय. हे गुणोत्तर प्रमाणित त्रिकोणमितीय गुणोत्तरे आहे. ठीक आहे, हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं काय आहे ते. ठीक आहे, इथे कोणांची मापे आहे आणि गुणोत्तर आहे. गुणोत्तर काय? साइन, कॉस्ट आणि टॅन. ठीक आहे, आता इथे कोणांची मापे? 0°, 30°, 45°, 60° आणि 90°. ठीक आहे, आता साइन 0° असेल तर त्याचं गुणोत्तर आहे, माप आहे 0. ठीक आहे, साइन 30° असेल तर त्याचं असेल 1/2 हे गुणोत्तर असणार आहे. साइन 45° असेल तर 1/√2 हे गुणोत्तर असणार आहे. आणि साइन 60° असेल तर √3/2 हे गुणोत्तर असणार आहे. आणि साइन 90° असेल तर एक गुणोत्तर हे असणार आहे. ठीक आहे, तर बघा, हे पाठ नाही करायचं, आपल्याला लक्षात ठेवायचं. कसं? पहिल्यांदा तुम्ही ही पहिली ओळ लक्षात ठेवली. ठीक आहे, बघा, कॉस्टच्या वेळेस काय करायचंय? कॉस्टच्या वेळेस गुणोत्तर टाकता तेव्हा काय करायचंय? बघा, इथं शेवट पहिला आहे, मग इथून पूर्ण लाईन आपल्याला काय करायची? एक. बघा इथे एक पहिल्या नंबरला, शेवटून दुसरा कोणता आहे? √3/2, 1/√2, 1/2 आणि 0. कळतंय? कॉस्ट जेव्हा कसं करतात, फक्त उलट्या दिशेने यायचं आपल्याला. ठीक आहे, आता टॅन काढण्यासाठी काय करावं लागणार आहे? तर ह्या दोघांचा जर भागाकार केला तर आपल्याला इथे टॅनचे आपल्याला गुणोत्तर भेटतात. ठीक आहे, तर 0 आणि 1 यांचा जर भागाकार केला तर बघा 0 येतो. 1/2 √3/2 यांचा जर भागाकार केला, आपण काय केला? भागाकार केला. बघा, हा छेदस्थानचा a1 उरला किती? तर 1/√3 आला का? समजला? म्हणजे भागाकार करून तुम्ही काय करू शकता? हे करू शकता. बघा, इथं काय? 1/√2, इथं काय? 1/√2, म्हणजे ह्यांचं काय होणार आहे? एकच उत्तर येणार आहे. √3/2, 1/2 ह्यांचा जर भागाकार केला, बघा, आपल्या इथं 2 गेला, उरला काय? फक्त √3. 1 लिहितो का आपण खाली अंश छेदस्थानी? अजिबात नाही. ठीक आहे, आणि 1 आणि 0 यांचा जर भागाकार केला तो ठरवता येत नाही. हे पूर्ण तुम्हाला काय करायचं? व्यवस्थित लक्षात ठेवायचं. याचाच वापर करून आपण काय करणार आहोत? प्रश्न 2, 3 हे सगळे शेवटचे प्रश्न जे आहेत आपण ते सोडवणार आहोत. ठीक आहे, चला बघा, प्रश्न दुसरा आहे. दुसऱ्यातला पहिला प्रश्न बघा, किमती काढा. त्यातलं 5 साइन 30° अधिक 3 टॅन 45°. ठीक आहे, आता आपण बघा, मागचा तक्ता जो तुम्हाला दाखवला होता आधी मी. ठीक आहे, आता इथे साइन 30 आहे आणि टॅन 45 आहे. आता साइन 30 किती आहे? साइन 30° आहे 1/2 आणि टॅन किती आहे? टॅन 45° आहे 1. हे लक्षात ठेवा, कारण की हेच आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचं. ठीक आहे, चला आता आपण किंमत भरून घे. बघा, 5 आहे तसं ठेवा, गुणिले साइन 30° आहे, 30° काय आहे? गुणिले 1/2, अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिकचं चिन्ह दिलं. 3 आहे ते 3 लिहिला. टॅन 45 किती आहे? 1. लक्षात आलं? चला, आता ह्यांचा काय करू? गुणाकार. 5×1 5, छेदस्थानी 2 आहे तसाच, अधिक 3×1 3. ठीक आहे, आता सांगा, इथे 3च्या खाली कोण आहे? 1 असतो ना. ज्याला कोणी नाही त्याला कोण असतं? 1 तरी असतोच. ठीक आहे, आता बघा, ह्यांचे छेद समान आहे का? नाही. पहिल्यांदा आपण छेद समान करून घेऊया. छेद समान करण्यासाठी काय करतो आपण? तिरकस गुणाकार. बघा, मी अशी गणितं आहेत ना, बघा, फ्रॅक्शन ट्रिक म्हणून मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, ते नक्की पहा, म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात येईल कसं आपण ते फ्रॅक्शन ट्रिक केलेलं आहे. ठीक आहे, बघा, आता तिरकस गुणाकार 5 गुणिले 1 छेद ह्या दोघांचा गुणाकार, बे अधिकचं चिन्ह 3 गुणिले 2 छेद 2 गुणिले 1. आता ह्यांचं उत्तर काढू. आता चला बघा, 5×1 5, 2×1 2, अधिक 3×2 6 छेद बे. आलं? आता झाले छेद समान, दोन्हीकडे छेद समान आहे म्हटलं आपण यावेळेस काय करतो? एकदा लिहितो. ठीक आहे, आणि वरच्यांची काय करतो? बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. 5 आणि 6 11/2 हे झालं तुमचं उत्तर. सोपं आहे की नाही? फक्त तुम्हाला तो तक्ता व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे ही सगळी गणितं तुम्हाला काय करतात? व्यवस्थित सोडवता येतील.
बघा त्याच्यातलं माझं दुसरं आहे बघा 4/5 टॅनचा वर्ग 60° अधिक 3 साईनचा वर्ग 60°. ठीक आहे. आता इथे बघा आपल्याला टॅन 60 आणि साईन 60 दिलं आहे. आता टॅन 60° म्हणजेच आपण म्हणतो वर्गमुळात 3. ठीक आहे. आणि साईन 60° म्हणजेच आपण म्हणतो वर्गमुळात 3/2. इथपर्यंत लक्षात आलं. ठीक आहे. ह्याच्या किमती आहेत लक्षात. आता तुम्ही म्हणता इथे वर्ग आहे, पहिल्यांदा किंमत तर भरून घेऊ. बघा आता काय 4/5 गुणिले टॅनचा वर्ग 60°. टॅन काय 60° आहे, पण त्याचं काय सांगितलं आहे वर्ग, म्हणून वर्ग लिहा. अधिकचं चिन्ह आहे तसंच लिहा. 3 आहे तो तसाच लिहा. गुणिले साईनचा वर्ग 60° म्हणजे साईन काय आहे साईन 60° म्हणजेच वर्गमुळात 3/2. ह्याचा काय करायचं आपल्याला वर्ग. लक्षात आलं. चला आता आपण काय करूया, ह्या वर्गाला आपण बाहेर काढूया. 4/5 गुणिले 3चा वर्ग. बघा 3 फक्त 3 येतो. मागच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले कसं आलं ते. ठीक आहे. अधिक 3चा वर्ग बघा बाहेर काढला 3 आला. आणि 2चा वर्ग किती 4. आता म्हणतात इथं 4 3चा वर्ग का नाही केला, कारण की हा वर्गमुळात आहे ना, वर्गमुळात. आता 3चा वर्ग केला असता 9 आला असता. परत 9चं वर्गमूळ काय आलं असतं 3, म्हणून फक्त 3 लिहिला. इथे वर्गमुळात 2 नाही आहे म्हणून फक्त त्याचा वर्गमूळ काढले, वर्ग काढलेला आहे 4. ठीक आहे. आता ह्यांचा गुणाकार करून घेऊया. बघा 4 × 12/5 अधिक 3 × 9/4. आता बघा ह्यांचे छेद समान आहेत का नाही. आता पहिल्यांदा आपण ह्यांचे छेद समान करून घेऊया. छेद समान करण्यासाठी काय करतो आपण, बघा मी इथं परत लिहिते 12/5 अधिक 9/4. छेद समान करण्यासाठी काय करतो तिरकस गुणाकार. कसा केला होता आपण 12 × 4 5 × 4 छेद, हे की नाही 9 आणि 5चा गुणाकार आणि 5 × 4चा गुणाकार. परत 12 × 4 छेद 5 × 4 अधिक 9 × 5 अधिक छेद 5 × 4. आता 12 चोक 48, 5 चोक 20 अधिक 9 5 45 आणि 5 चोक 20. झाले का छेद समान. ठीक आहे. आता बघा छेद समान झाला काय करतो, ती संख्या आपण छेदस्थानाची संख्या एकदाच लिहितो आणि वरती काय करायचं तर आपल्याला बेरीज 48 अधिक 45. सांगा 8 आणि 5 13, चाला 1 4 आणि 4 8 आणि 1 9 93/20. आपलं उत्तर येते 93/20. समजलं. बघा वर्ग आहे म्हणून घाबरायचं नाही, फक्त व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करा, लक्षात येईल तुमच्या. लिहून घ्या. बघा त्याच्यामधलं तिसरं आहे 2 साईन 30° अधिक कॉस 0° अधिक 3 साईन 90°. आता तुम्हाला इथे 3 दिसतात बघा, 1 2 आणि 3. ह्या तिघांचं माप पहिल्यांदा लिहून घ्या. बघा साईन 30°, साईन 30°चं माप काय आहे 1/2. बघा कॉस 0° माप आहे 1 आणि साईन 90°चं माप आहे 1. कळलं. चला आता आपण काय करू, तुम्हाला किंमत माहिती झाली प्रत्येकाची. आता आपण ती भरून घेऊया. 2 गुणिले साईन 30° म्हणजे 1/2 अधिक कॉस म्हणजे 1 अधिक बघा साईन म्हणजे 3 आला पहिल्यांदा 3 आहे ना इथं 3 लिहून घ्या गुणिले 1. आता बघा हा छेदस्थानी अंशस्थानी आणि छेदस्थानचा आहे. बेक बे उरला काय 1 अधिक 1 3 1 3 अधिक 3. उत्तर काय आलं 3 आणि 1 4 आणि 5 उत्तर आलं फक्त. समजलं का. सोपं आहे, लक्ष द्या फक्त. चौथा आहे बघा त्याच्यात टॅन 60° छेद साईन 60 अधिक कॉस 60. बघा आता टॅन 60 साईन 60 आणि कॉस 60 यांचं पहिल्यांदा काय करून माप लिहून घेऊया. टॅन 60° म्हणजेच वर्गमुळात 3 हो की नाही, आणि साईन 60° म्हणजेच वर्गमुळात 3/2 आणि कॉस 60° म्हणजेच 1/2. हे लक्षात आलं. चला आता आपण काय करू किंमत भरून घेऊया.
अंशस्थानी काय आहे tan 60, tan 60 म्हणजेच काय वर्गमुळात 3 छेद sin 60, sin 60 काय आहे वर्गमुळात 3/2 अधिकचं चिन्ह म्हणून अधिकचं चिन्ह द्यामध्ये cos 60 किती आहे 1/2. हे समजलं इथपर्यंत. चला आता आपण थोडंसं पुढे जाऊया. बघा आता इथे छेद समान दिसतात की नाही, फक्त आपण ह्याचा विचार करूया. छेद समान दिसतात का नाही, इथं छेद समान आहेत म्हटल्यावर आपण काय करतो एकदाच लिहितो, वरती आहे तसंच लिहा वर्गमुळात 3 आणि काय लिहिणार वर्गमुळात 3 अधिक 1/2. ह्या दोघांची काय केली बेरीज केली आणि हे 2 समान होते, छेदस्थान समान होते अंक म्हणून तो आपण एकदा लिहिला. ठीक आहे, इथे काय केलं लक्षात आलं. ठीक आहे, आता सांगा इकडे बघा इथे छेदस्थानी आहे म्हणजे भागिले, पण आपल्याला वरती न्यायचं असेल तर काय करणार आपण तो गुणिले करणार आहोत. काय म्हणणार वर्गमुळात 3 गुणिले 2. हा वर्गमुळात तिकडे वरती गेला ना गुणिले झाला. ठीक आहे, आणि खाली राहिला वर्गमुळात 3 अधिक 1. आता आपण ह्यांचा गुणाकार करून घेऊया. आता ह्या दोघांचा गुणाकार केला तर 2 वर्गमुळात 3 राहतात छेद वर्गमुळात 3 अधिक 1. हे झालं तुमचं उत्तर. समजलं. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा 5वा आहे कॉस वर्ग, कॉसचा वर्ग 45 अंश अधिक साईनचा वर्ग 30 अंश. आता मला सांगा कॉसचा वर्ग बघा 45 अंश, कॉस 45 आणि साईन 30 यांचं मापे काय आहेत कॉस 45, 45चं माप आहे आपल्याला घेता येईल बघा इथे 1 वर्गमुळात 2 आणि साईन 30चं माप आहे 30 अंशाचं माप आहे 1/2. ठीक आहे, आता बघा मग याच्यासारखे वर्ग आलेत, आता सोडवता येईल की नाही तुम्हाला. आता सांगा कॉस वर्ग 45 म्हणजेच काय 1 वर्गमुळात 2 चा वर्ग अधिक साईन वर्ग 30 अंश म्हणजे काय 1/2 कंसाचा वर्ग. ठीक आहे, आता चला 1चा वर्ग 1 छेद आता 2चा वर्गमूळ काढताना काय करणार आहे फक्त 2 अधिक 1चा वर्ग 1 छेद 2चा वर्ग 4. आता सांगा मला छेद समान आहेत का नाही, त्यासाठी काय करणं आपल्याला छेद समान करून घ्यावे लागतील. छेद समान करायचं म्हणजे काय बघा आता मी डायरेक्ट लिहिते 4 × 4 बेक बे 4 × 4 बेक बे अधिक 2 चौक 8. आता सांगा मला 2 चौक 8. ठीक आहे, आता 4 आणि 2 6/8. आता मला सांगा 6/8 हे आपल्याला 2च्या पाड्यामध्ये दिसतात, एक संख्या दोन्ही पण संख्या दिसतात 2×6 आणि 2×8 2×6 2×8 म्हणजे 3/4 आपल्याला उत्तर भेटलं. काय भेटलं 3/4. ठीक आहे, चला आता 6व्या प्रश्नाकडे जाऊ. बघा 6वा आहे याच्यामधला कॉस 60 अंश गुणिले कॉस 30 अंश अधिक साईन 60 अंश आणि गुणिले साईन 30 अंश. 4 काढायच्यात आपल्याला. पहिल्यांदा ह्यांची काय करू मापे लिहून घेऊया. कॉस 60 अंश बरोबर 1/2 कॉस 30 अंश म्हणजेच वर्गमुळात 3/2. बघा साईन 60 अंश म्हणजेच वर्गमुळात 3/2 आणि साईन 30 अंश म्हणजेच 1/2. हे लक्षात आलं का. पहिल्यांदा अशी मापे लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आता कॉस 60 अंश म्हणजेच काय 1/2 गुणिलेचं चिन्ह आहे काय आहे गुणिलेचं चिन्ह म्हणून गुणिलेचं चिन्ह दिलं. काय कॉस 30 अंश काय आहे वर्गमुळात 3/2 अधिक आता इथे अधिकचं चिन्ह म्हणून अधिकचं चिन्ह दिलं. आता साईन काय आहे वर्गमुळात साईन 60 अंश आहे वर्गमुळात 3/2 गुणिले तर गुणिलेचं चिन्ह म्हणून गुणिलेचं चिन्ह दिलं. गुणिले काय साईन 30 अंश काय 1/2. बघा आता ह्या दोघांचं काय करायचं आपल्याला गुणाकार. बघा इथे एक आणि इथे एक तुम्हाला दिसते. चला 1 वर्गमुळात 3 यांचा गुणाकार काय येणार आहे 1 वर्गमुळात 3 छेद 2 दुने 4 अधिक परत इथे तसंच आहे 1 वर्गमुळात 3 छेद 2 दुने 4. चला आता ह्यांची काय करायची बेरीज करण्यापूर्वी काय करतो आपण त्यांची छेद समान आहे का बघतो. इथं तर छेद समान दिसतात. छेद समान आहे म्हणजे काय एकदा लिहितो हो की नाही. आणि आता वरती काय 1 वर्गमुळात 3 अधिक 1 वर्गमुळात 3. आता बघा इथे थोडी
लाईन मारून इथे लिहिते मी, ठीक आहे, जागा आहे पुराणा म्हणून. चला आता 1 आणि 1 किती 2 वर्गमुळात 3. आता इथे काय आहे 2 इकडे वर्गमुळात 3 वर्गमुळात 2 ऐवजी आपण काय लिहिला 1 लिहिला, पण किती आहेत ते 2 आहेत. छेद काय लिहिणार आहे 4, छेद काय लिहिणार आहोत 4. आता बघा 2च्या पाड्यात आणि 2च्या पाड्यात 4 पण आहे 2 पण आहे, बे 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 दुने 4 म्हणजेच वर्गमुळात 3/2 हे तुमचं उत्तर येते. बघा प्रश्न 3 आहे, जर साइन थिटा बरोबर 4/5 तर कॉस थिटा काढा. बघा 3 आणि 4 हे प्रश्न सोडवण्यापूर्वी तुम्हाला हे सूत्र दिसतं इथे. हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे, कारण की 3 आणि 4 या प्रश्नासाठी हेच सूत्र आपल्याला वापरायचं आहे. साईनचा वर्ग थिटा अधिक कॉसचा वर्ग थिटा बरोबर 1. हे सूत्र खूप सोपं आहे. साईनचा वर्ग थिटा अधिक कॉसचा वर्ग थिटा बरोबर 1 हे सूत्र वापरायचे. आता हे काढण्यासाठी आपण हे सूत्र पहिल्यांदा सूत्र लिहून घ्या व्यवस्थित. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 सूत्र आहे, व्यवस्थित त्याला ब्रॅकेट करा. ठीक आहे, आता आपण ह्याच्यामध्ये भरून घेऊया. साइन थिटा काय आहे 4/5, 4/5 त्याचा काय आहे वर्ग म्हणून वर्ग केला, अधिक कॉस थिटा, कॉस इथे कॉस एस लिहायचं राहिला, कॉसचा वर्ग कॉस वर्ग थिटा. आता इथे आहे का म्हणून आपल्याला हेच तर काढायचं आहे की नाही, कॉस वर्ग थिटा बरोबर काय 1. आता मला 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25 अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता बघा अधिक 16/25 हा अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या दुसरीकडे जाताना तो वजा होणार आहे. काय होणार आहे वजा, म्हणजेच आपल्याला हा कॉस आहे तो त्याला मग तिथंच थांबा तुम्ही. आता आम्ही आलो तिकडे आहे की नाही, कॉस वर्ग थिटा बरोबर आता 1 आहे, ते आहे 1 आणि हे जे अधिक आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे वजा, म्हणजे 16/25. आता बघा इथे 1च्या खाली कोण आहे, अरे कोण नाही, त्याचा कोण असतो 1. आता छेद समान आहेत का नाही, पहिल्यांदा छेद समान करून घ्या. छेद समान करण्यासाठी काय करतो तिरकस गुणाकार. काय करणार 1 गुणिले 25 छेद 1 गुणिले 25 या दोघांचा खालच्या छेदाचा, ठीक आहे, वजा 16 गुणिले 1 छेद 25 गुणिले 1. पण तिरकस गुणाकार केला आणि ते कॉस वर्ग थिटा आहे तो तसाच ठेवला. आता बघा कॉस वर्ग थिटा बरोबर 25 25 छेद 25 25 वजा 16 16 आणि 25 25 आहे. कॉस वर्ग थिटा आहे तसंच लिहा. बघा छेद समान झाले म्हणून तो काय लिहिला एकदा लिहिला. आता वरच्या अंशाची काय करायची वजाबाकी 25 वजा 16 खाली लिहा. कॉस वर्ग थिटा बरोबर 25 मधनं 16 गेले तर 9 राहतात छेद 25. आता इथे वर्ग आहे, काय आहे वर्ग आहे. आता वर्ग काढण्यासाठी काय करणार आहे आपण, त्या तिकडे काय करणार वर्गमूळ काढणार आहे. मग कॉस थिटा आपल्याला वर्ग नाही आहे ना, इथे फक्त कॉस थिटा आहे. कॉस थिटा बरोबर वर्गमुळात 9/25. आता सांगा कॉस थिटा 9चं वर्गमूळ काय 3 आणि 25चं वर्गमूळ 5 म्हणजे आपल्याला कॉस थिटा बरोबर 3/5 भेटला. समजलं इथपर्यंत. चला आता शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. मग शेवटचा प्रश्न आहे, जर कॉस थिटा बरोबर 15/17 तर साइन थिटा काढा. आता आपल्याला माहिती आहे सूत्र ते वापरायचं आहे. आता सूत्र वापरा. बघा सूत्र लिहा. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 हे आपलं सूत्र आहे. आता ह्या सूत्रामध्ये किंमत भरा. साइन थिटा वर्ग साइन वर्ग थिटा साइन थिटा काढायचा आहे. मग त्याला म्हणायचं तसंच थांब बाळा तू आहे का नाही. कॉस वर्ग म्हणजे काय 15/17चा वर्ग बरोबर 1. आता साइन थिटा साइन वर्ग थिटा आहे तसाच 15चा वर्ग 225 आणि 17चा वर्ग 289 बरोबर 1. आता इथे अधिकचं चिन्ह आहे अधिक, ठीक आहे. हा अधिक 225 छेद 289 आहे. तिकडे गेल्यावर काय होणार आहे वजा होणार आहे म्हणून लिहा. बघा आता हा साईन तिथेच आहे, साईन तिथेच ठेवा साईनला बरोबर 1 आहे तो तसंच. हा इकडे अधिक आहे तिकडे गेल्या का होणार वजा 225 छेद
89. आता मला सांगा 1च्या खाली कोण आहे? 1च असणार आहे ना. ठीक आहे, आता छेद समान करून घेऊया. छेद समान करण्यासाठी आपण काय करत होतो? तिरकस गुणाकार 1 गुणिले 289 छेद 1 गुणिले 289 वजा 225 गुणिले 1 छेद 289 गुणिले 1. ठीक आहे, आता करा ह्यांचा गुणाकार. आपला इथे साईन होता, काय होणार आहे? साईन वर्ग थिटा हा आहे तो तसाच ठेवा. ठीक आहे, आता आपण ह्यांचा तिरकस गुणाकार करूया. साईन वर्ग थिटा बरोबर ह्यांचा गुणाकार केला 289 छेद 289 वजा 225 छेद 289. आता छेद समान झाले. छेद काय झाले? समान झाले. एकदा लिहा. इथे साईन वर्ग थिटा तसंच लिहा. किती आहे? 289. वरच्याची अंशाची करायची वजा बाकी. सांगा साईन वर्ग थिटा. आता इथे 89 आहे, 90. 9तनं 5 गेले, 9तनं 5 गेले 4 बरोबर. 8तनं 2 गेले 6 आणि 2तनं 0 64 आले छेद 289. आता ह्यांचे काय काढायचं होतं आपल्याला? वर्ग. आता वर्गचं चिन्हाकडे गेलं दुसऱ्या बाजूला साईन थिटा लिहूया फक्त आपण. आता वर्गमुळात काय? 64 छेद 289. 64चं वर्गमूळ काय? 8 आणि 289चं आहे 17. म्हणून साईन थिटा आपल्याला 8/17. समजून घ्या. बघा आपलं फक्त काय करायचं? सूत्रामध्ये किंमत भरल्यात आपण. ठीक आहे, किंमत भरून त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला किमती भरायला आल्या म्हणजे तुम्ही जिंकलात. ठीक आहे, तर तुम्ही जर किमती व्यवस्थित भरल्यात तर तुम्हाला गणित व्यवस्थित सोडवता येईल. जर चुकलात तर मग पूर्ण गणित चुकेल. ठीक आहे, चला आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.